नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षर फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आज आपण डेली यूजसाठी पंचकोनी गळ्यावरती एक सुंदर अशी डिझाईन बघणार आहे. तर बघा, आपल्या 44 इंच छातीचा ब्लाऊज आहे. बॅक पार्ट जो आहे तो आपला बॅकचा गळा जो आहे 8.5 इंचाचा आहे. उंची आपली 14 इंच आहे. तर बघा, आता गळ्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे आणि पाठीमागच्या खालच्या बाजूला सुद्धा 1 इंचाची शिलाई मारून घ्यायची. दोन्ही शिलाई मारून झाल्यानंतर गळ्याचा आतला जो कपडा आहे एक्स्ट्रा तो आपण कट करून घेतलेला आहे. गळ्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि गळा जो आहे तो पलटवून घ्यायचा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा, ज्यामुळे काय होईल, मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर मिळून जाईल. तर बघा, गळा पलटवून घेतलेला आहे. पाठीमागच्या बाजूवरती एक शिलाई मारलेली आहे. आता गळ्यावरती आपल्याला व्यवस्थित शिलाई मारायची आहे. गळा आपला जिथं बदलतो तिथं थोडासा दाब उचलायचा आहे आणि कपडा फिरवून घेऊन त्याच्यावरती शिलाई मारायची आहे. आता काय करायचे, साईडच्या बाजूवरती सुद्धा आपल्याला शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्रा जो काही कपडा होईल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा, दोन्ही बाजू आपल्या स्टिच करून झालेल्या आहेत आणि एक्स्ट्रा जो काही कपडा आहे तो मी कट करून घेतलेला आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे. आता मी काय केलेलं आहे, एक चौकोनी आयत आकाराचा कपडा घेतलेला आहे आणि त्याच्या बघा दोन्ही बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे आणि पलटवून घेतलेलं आहे. म्हणजे आपला आयत तयार होईल अशा पद्धतीमध्ये आपल्याला कपडा घेतलेला आहे. आणि जी समोरची आपली ओपन बाजू ठेवली होती तिला आपण आतल्या बाजूला फोल्ड करत तिच्यावरून एक शिलाई मारून घेतलेली आहे. तर कोपरे जे आहेत ते व्यवस्थित बाहेर काढून घ्या. ज्यावेळेस आपण समोरची बाजू ओपन बाजू फोल्ड करणार आहे त्याच्या अगोदरच कोपरे जे आहेत ते व्यवस्थित काढून घ्या. आणि हा जो आयत आकाराचा कपडा आहे त्याच्यावरती आपल्याला छोट्या छोट्या चुना पाडायच्या किंवा प्लेट पाडत त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आपल्याला बघा, व्हिडिओ दाखवल्या पद्धतीमध्ये आपल्याला एक बो तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, आता गळ्यावरती पंचरंगी कलरची लेस लावलेली आहे मी. तर आपल्या कस्टमरला अगदी तामझाम असा ब्लाऊज नको होता, एकदम साधा सिंपल ब्लाऊज हवा होता, नॉड पण नको आणि गळा पसरणार नाही अशा पद्धतीमध्ये गळा हवा होता. तर बघा, मी हा गळा जो आहे तो कमी रुंदीचा पण काढलेला आहे. शोल्डर थोडंसं मोठं ठेवलेलं आहे आणि गळा उतरणार नाही याची आपण काळजी घेतलेली आहे. आणि डिझाईन जी आहे त्याशी डेली यूजच्या ब्लाऊजवरती आपण केलेली आहे. तर बघा, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता याच्यावरती एक आपण काय करायचं आहे, बटन अटॅच करणार आहे. तर भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.